आणि इथं आल्याच्या नंतर महाराज प्रत्येक जीव आला. आता जीव म्हणजे कोण? तुमच्या आमच्यामध्ये जे चालू आहे, जे श्वास घेणं चालू आहे, ते जीवाच्या कार्यामुळे गुरु महाराजाचा अंश आहे. मम जीव तर देवाचा अंश आहे महाराज. हे जीव जे आहे ते गुरु महाराजाचा अंश आहे. आणि प्रत्येक जीवाने इथं आल्याच्या नंतर चातुर्मास केला पाहिजे. हे जीवाचं कर्तव्य आहे. मग महाराज आपलं गाव कोणतं आहे? माझ्या वतनाचे गाव, महाराज एका धाव्यामध्ये सांगतात, महाराज माझ्या वतनाचे गाव, निरालंबी त्याचा ठाव, अमृतारवतयाचे नाव, तेथे मजला नेमून ठेवा. महाराज म्हणतात माझं गाव कोणतं आहे? माझ्या वतनाचं गाव कोणतं आहे? निरालंब हे माझे गाव. आपलं जीवाचं गाव निरालंब आहे. आता महाराज आनंद संप्रदायामध्ये पक्के आनंद संप्रदायामधले आमचे जे बापू बसले महाराज, त्यांच्यावर कीर्तन महाराज किती दिवस झालं त्यांच्या सोबतच कीर्तन चालू आहे. हे आमचे टाळकरी. आता हे पक्के आनंद संप्रदाय आमचे जे शाहीर दिसालेत महाराज, नायगावचे शाहीर, त्यांचं नाव जरी महाराज इरफान पाटील असलं तरी त्यांचं शाहीर या नावानंच ते प्रसिद्ध होतं. आमचे शेटोड सर असतील प्राध्यापक, आमचे श्रीकनवार सर असतील, पांचाळ सर असतील, आमचे चोपदार तर आमच्या घरचेच होत, लिहिला आमचे नोट काही नाही. आमचे पांचाळ महाराज असतील, बालाजी महाराज पांचाळ, आमचे काटकर गुरुजी असतील, आमचे मृदंग वादकाचं नाव काय? नागेश महाराज असतील, महाराज मृदंगाचार्य. आणि हे सर्व महाराज, आमचे आनंदा बापू असतील, आमचे तबला वादक आनंद पांचाळ असतील, आणि आमचे यशवंता बापू असतील महाराज, ज्यांचं माईक सिस्टम आहे या कीर्तनाला. आमचे भागवत बापू असतील. आवाज गोड दिलाय, आता असा शेवटपर्यंत राहावं म्हणालो झालं. गायकाला सोपं, कीर्तनकाराला सोपं. मग महाराज तिथं जमलेले आमचे दररोज येणारे जोगदंड सर असतील, आमचे सोयरे बंडू महाराज असतील. प्रत्येकाला महाराजच म्हणावं लागते कीर्तन म्हणल्यावर. आता काय सगळे महाराजच. आमचे गलीतले बिरपुरे सर असतील व तुम्ही सर्व श्रुतिमाय बापांच्या या आशीर्वादानं आमचे मामा शंकरराव वदन पवार तेलंगणातले महाराज, ते सुद्धा आज कीर्तनाला उपस्थित आहेत. आणि सर्व सर्व महाराज तुमच्या सर्व श्रोते सज्जनाच्या दर्शनास्तो, त्या गुरु महाराजाच्या दर्शनास्तो व येथील सर्व उपस्थित मंडळीच्या दर्शनास्तो आज घडून आलेला योगदत्ता प्रभू. मग महाराज सांगतात एका धाव्यामध्ये, माझ्या वतनाचे गाव निरालंबत याचा ठाव, आणि तेथे मजला नेऊन ठेवा. धावा धावा ओ धाव गुरुदेवा, मला न्यावे आपल्या गावा. माझे अनंत जन्म झाले, काही केलं तुमचे देखिले. माझ्या अनंत जन्म झाले, काही केलं तुमचे देखिले.
महाराज सांगतात की जीव सांगते महाराजाला, माझे अनंत जन्म झाले तुमचे चरण नाही देखिले, आता तरी या दिनाची येऊ द्या करुणा, महाराज आता तरी तुम्हाला माझी दया येऊ द्या, असं शिष्य गुरुला म्हणतंय. मग महाराज आपल्या वतनाचं गाव निरालंब हे माझे गाव. आता महाराज इथले जे कौडगावचे सर्व काही बसलेत ते पक्के आनंद संप्रदायाचे आणि आमचे शाहीर असतील ते आनंद संप्रदायाचे, आणि येथील सर्व महाराज एकामेकाच्या संप्रदायाला नाव ठेवून घेण्यात काही फायदा. महाराज संप्रदाय मुळाचा एकच आहे, मात्र त्याच्यापासून अनेक झाले. एक एक तो अनेक, एक भरलाच गटोगटी, काष्ट पाशा आणि दुसरा नाही, तोच नांदतो देव देही. महाराज दुसरं कोणीच नाही, सगळ्यामध्ये तोच आहे. एक एकाच हृदय, ज्या पद्धतीने मी बोटवरी केलेत महाराज त्या पद्धतीने ते सृष्टी आहे. पहिल्या सुरुवातीची कर्मसृष्टी, दुसऱ्या क्रमांकाची विकार सृष्टी, तिसऱ्या क्रमांकाची दिव्य सृष्टी आणि चौथ्या क्रमांकाची ब्रह्मसृष्टी आणि पाचव्या क्रमांकाची ती निरालंब सृष्टी. अशा 5 सृष्ट्या सांगितल्या. पहिल्या कर्मसृष्टीमध्ये 10 पद. फक्त लक्ष देऊन ऐका, तुम्हाला माझं कीर्तन नक्कीच कळेल. जरी गुढ असेल तरी नक्कीच डोक्यामध्ये काही ना काही बसेल. फक्त लक्ष देऊन ऐका. पहिल्या कर्मसृष्टीमध्ये 10 पद, विकार सृष्टीमध्ये 10 पद, दिव्य सृष्टीमध्ये 10 पद आणि ब्रह्मसृष्टीमध्ये 10 पद. 40 पद. आता या 40 पदाचं सुद्धा एका भजनामध्ये सांगितलंय. मध्वमुनीचं खूप गोड भजन आहे. सांडा 40चा पसारा, भाव 42चा धरा, निर्गुणाचे केने वरा, ते आहे गुरुज्ञान धरा. महाराज सांगतात 42 पद सांडावी लागतात आणि त्या गुरुचं भजन करावं लागतंय. बघ महाराज, आता हे झाले महाराज 40 पद. आता राहिले 41 पद. ते आपल्या वतनाचं गाव. मी तुम्हाला पहिलेच सांगून गेलो, माझ्या वतनाचे गाव 41 पद. आता महाराज 42 राहिलं पद. महाराज
तुझे स्वरूप पाहता म्हणे झाले उन्मन शुद्ध लक्षणपदी मजला सापडले पुन्हा. हे 42 पद. आता राहिलं महाराज ते शेवटचं आणि ते विशेष महत्वाचं पद आहे ते म्हणजे 43 पद आणि ते काकड्याच्या शेवटच्या चरणामध्ये सांगितले. पूर्णानंदी पदी मन हे मोरोनिया शेवटचं पद सांगितलंय. पूर्णानंदी पदी मन हे मुरुनिया ठेले पूर्ण भारती मने जन्म मरण कुंटले. 43 पद तिथं गुरु महाराजांचं रहिवास आहे. ते असं असलेलं महाराज 43 पद. आता हे पद महाराज आता हे पाच पद आहेत त्या 5 पदावर एक एक निर्गुण बसवलंय. कर्मसृष्टीवर एक निर्गुण आहे, विकार सृष्टीवर एक निर्गुण आहे, दिव्य सृष्टीवर एक निर्गुण आहे आणि ब्रह्मसृष्टीवर एक निर्गुण आहे. आता या 4 निर्गुणाचं सुद्धा एका भजनामध्ये सांगितलंय. जो का 4 निर्गुण पाहे चहूच्या वरचा भजत आहे तयाला सद्गुरु करावे आज रामबरी नाम जपावे तरी जवळ शेवट हृदय आठवावी वदत्त. आता महाराज 4 निर्गुण झाले आणि ज्याचं 5व्या निर्गुणाचं भजन चालू आहे त्याला सद्गुरु करावा असे ओबी सांगते. मग महाराज तिथं आल्याच्यानंतर प्रत्येक जीवाला चातुर्मास आणि चातुर्मासाच्या निमित्तानं आणि तुमच्या सर्व इथं बसलेल्या सर्व उपस्थित मंडळाच्या आशीर्वादानं चालू असलेलं हे कीर्तनाची सेवा. आता महाराज या प्रत्येक जीवाला देवाला विकत घेता येते. देवाला कसं करता येते? विकत घेता येते. तुम्ही म्हणशाल कसं घेता येते महाराज देवाला विकत? एका गवळण मध्ये सांगितले नाही खर्चली कवडी दमडी नाही वेचिला विकत घेतला शाप बाई विकत घेतला शाप बाई विकत घेतला नाही खर्चली कवडी दमडी नाही खर्चली कवडी दमडी नाही घेतला बाई विकत घेतला महाराज ते गौरव म्हणाले मी देवाला विकत घेतले. कोणत्याही महाराज ओबीचा अर्थ त्याचा भावार्थ घ्यायचा नाही, लक्षार्थ घ्यावा लागते. बापूचं म्हणणं आहे. महाराज सांगतात, महाराज पांचाळ महाराज खूप गोड सांगतात. मग महाराज ते गवळण म्हणते मी देवाला विकत घेतलंय. कुणा वाटते अशेन चोरी कुणा वाटते अशेन उधारी. महाराज कोणाला वाटाले चोरी केले काय की कोणाला वाटाले उधार घेतले. आता देवदेव करणार कोणी उधारी देते का? देवदेव करणार कोणीच उधारी देणार. आता उधारी द्यायला त्याच्याजवळ काय त्रास पाहिजे, काहीतरी शेत तरी गिरवी ठेवल, घर तरी गिरवी ठेव, तवा कुठतरी उधारी. आम्हाला पगार लोकांना कोण महाराज उधारी द्यायला. मग ते गवळण लास्टच्या कडव्यामध्ये सांगते जन्मभराच्या श्वास हाय तुके मोजिया
मोजले बाईना विकत घेतला श्याम जन्मभराचा श्वासाचे जन्मभराचा श्वासाचे मोजले आता महाराज त्या देवाला विकत घेता येते या श्वासावर. एका मिनिटाला 15 श्वास आणि 24 तासाचे 21,600 वेळा जे श्वास आहेत. आपल्या मनामध्ये न काही करताच एक मनमाळ चालू आहे. आता ते मनमाळ चालू आहे म्हणून आपण सर्वजण जिवंत आहात. ते माळ जेव्हा बंद पडेल तेव्हा सोयरेदाराला नक्कीच बोलावं लागते अंतविधीच्या कार्यक्रमाला. आता ते माळ चालू आहे, मात्र ज्ञानेश्वर महाराजांनी त्या माळीचा उपयोग करून घेतलाय. ज्ञान देवा अंतरी जप मौन माळा अंतरी, जप चालू आहे ज्ञानेश्वर महाराजांचा. आता महाराज धरणी श्री हरी जपे धरणी श्री हरी जपे धरणी श्री हरी जपे धरणी श्री हरी जपे माऊलीने महाराज ही जप मौन माळ आणते वाया चौथे नाही मनातली माळ. तसं महाराज हे गौरव म्हणते. आता हे दिवसभराचे 21,600 वेळा जे श्वास आहेत. आता संपूर्ण आयुष्याची महाराज 77 कोटी 76 लाख आणि वरी काहीतरी चिल्लर होतात. तेवढ्या श्वासावर मी एका श्वासावर नाम बसून त्या देवाला विकत घेतलंय असं ती गवळण सांगते. दत्ता प्रभू आता महाराज आपल्या जीवनाचं कलश करायचं आहे आपल्याला. आता आपल्या जो काही फारसा वेळ नाही महाराज, आपण थोडं आपल्या अभंगाच्या दिशेने जाऊ. आता महाराज या जीवनाचा आपल्याला कलश करायचा आहे. तुम्हाला ते नामाचं श्वासाचं सांगितलं, त्याच्यानं जीवनाचं कलश होते. जसं महाराज आपण मंदिराचं भौतिक मंदिराचं भव्य दिव्य कलश करता, बाई लेकीची पट्टी जमा करून, गावातली पट्टी जमा करून वगैरे वगैरे पट्टी जमा करून आपण त्या मंदिराचं कलश करता, तसं या भौतिक मंदिराचं सुद्धा आपल्याला कलश करायचं आहे. आता कळस झाल्यावर महाराज बांधकाम संपले की कळसाच्या वरी बांधकाम होते नाही. कळस झालं म्हणजे बांधकाम संपलं. देवळाची कामा कळसू परम गंगेशी शिंद प्रवेशू. महाराज देवळाचं बांधकाम झालं, कळसाचं झालं बांधकाम म्हणजे देवळाचं काम संपलेलं आहे. जसं महाराज एखादी नदी सागराला जाऊन मिसळली, त्या नदीचा ओघ संपलेला आहे. त्या प्रकारानं आपल्या जीवनाचा एक कलश करायचा आहे. आता तुम्हाला असं सांगितल्याच्या नंतर ओळखू येणार नाही महाराज, तुमच्या जवळ आणून सांगून जातो. एकदा भजन करा. दत्ता प्रभू आता महाराज वरच्या पानावर जे पिकं पिकतात, जे पाणी पडते पावसाचं, वरच्या पाण्यावर जे पिकं पिकतात ते पावसाचं पाणी आहे. आता बरेच जणांना वाटलं आज आबाळ राहते की कस राहते की, आम्हाला सकाळीच काळं झराबाळ आलं. आम्हाला वाटलं काय कीर्तनाचं काही व्यवस्था नाही बाबा, रूम मध्ये भजन तरी नक्कीच होते, कारण बापू आपले आले वगैरे 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 सर्व भक्त मंडळी यायले. भजन मात्र नक्की होते, कीर्तनाची काही आशा नव्हती महाराज. आणि गडबडीमध्ये अभंग निवडला नाही, चिंतन बसवलं. आता महाराज ते देवाला सुद्धा थांबावं लागते.
मात्र भक्त तसा पाहिजे म्हणून भोपाळीमध्ये सांगितले, अवधूत प्रसन्न होय जासी ना जन्म नाही त्यासी, आत्माराम गुरु चरणाशी तल्लीन झाला सद्भावे. त्या गुरु महाराजाला नक्कीच थांबावं लागते जर भक्ताची तेवढी भक्ती असेल तर. दत्ता प्रभू. आता महाराज आपल्याला जीवनाचा कलश करायचा आहे. आता पावसाचं पाणी पडलं, तर पावसाचं पाणी पडल्यानं महाराज खूप सुंदर आहे. एका ठिकाणी सांगितले, चकोर चंद्राशी चातक मेघाशी तैसे आहरणीशी महाराज. चकोर नावाचं एक पक्षी आहे आणि ते पौर्णिमेच्या मध्यरात्री 12 वाजता त्याच्यातून जे अमृत पडणार आहे तेच सेवन करते, पुन्हा महिनाभर काही सेवन करत नाही. आता चातक नावाचा पक्षी आहे महाराज, ते हस्त नक्षत्रातलंच पाणी पिते. तुम्ही सोन्याच्या भांड्यात जरी पाणी त्याला ठेवून दिला तरी ते पित नाही. आता महाराज ते पिकावर पाणी पडलं, पिकं वाढतात, आपल्याला अन्नधान्य मिळते. काही काही माहूरच्या ठिकाणी महाराज पाण्याची व्यवस्था नाही, त्या ठिकाणी पाणी साठवून वापर करण्याची सुद्धा पद्धत आहे. ते पद्धत आता पाणी रस्त्यावर पडलं आणि ते नालीत मिसळून त्याचा उपयोग आहे का? ती नाली कुठं जाऊन मिसळली? आमच्या ओढ्याला. ते ओढा कुठं जाऊन मिसळला महाराज? नदीला. ती नदी कुठं जाऊन मिसळली? गंगेला. ती गंगा कुठं जाऊन मिसळली? समुद्राला. पाणी आलंय कुठून? समुद्रावरच आलंय. जसं बाष्पीकरण होते महाराज, समुद्रावर जाऊन ते ढग बाष्पीकरण करतात आणि पाऊस पडते. आता तेच पाणी महाराज पुन्हा समुद्राला गेले, मात्र ते समुद्र एक ओढाचा लाटा इशारा करून सांगतय, जसं तू आला होतास बाबा तू तसं राहिलेलं नाही. जाताना जे तुझं स्वरूप होतं ते आता येताना राहिलेलं नाही. तुझ्यामध्ये बरंच काही गाळ कचरा वगैरे वगैरे जमा झाले. जसं त्या समुद्राचं तत्व आहे महाराज, त्याच्यामध्ये डब्बीची जरी काडी मध्यभागी नेऊन टाकलास तरी ती पुन्हा बाहेर आणून टाकून देते. तसं त्या प्रभूचं सुद्धा तत्व आहे. तुमच्या अंगामध्ये महाराज विकार जर असतील तर भक्ती काही कामाची नाही. दत्ता महाराज आपल्यामध्ये जे विकार असतील, षड विकारे असतील तर आपली भक्ती काही कामाला जाणारी नाही. म्हणून महाराज त्या विश्वामित्रानं 60,000 वर्ष तपश्चर्या केली लोखंडाचे चणे खाऊन, मात्र काम क्रोधातिक विकार मधातच ठेवल्यामुळं त्याची 60 वर्षाची तपश्चर्या काही फळाला आलेली नाही. आता बरेच जण महाराज देवदेव कराले, कोण म्हणाले करणं चालू? प्रत्येक जण या कलियुगामध्ये देवदेव करणं चालू आहे, मात्र कोणामध्ये काम भरलंय, कोणामध्ये क्रोध भरले, नुसतं रागिष्टच. मला याला बोले नाही, मला त्याला बोले नाही, राग. ज्यानं राग करल महाराज त्यानं नक्कीच भीक मागून खाते. उदाहरण आहेत आपल्याजवळ मोठे मोठे. ज्यानं राग केला त्याला नक्की भीक मागून खावावं लागते. परमार्थामध्ये राग झाला. काम क्रोध जयाच्या अंगी तो साधू नाही जगी. महाराज काम क्रोध त्याच्या अंगामध्ये आहेत, साधू होऊ शकत नाही. संत व्हायचं असेल तर जगाचं बोलणं सोसावं लागते. पण एका ठिकाणी ओवी आहे, सोपे नव्हे संतपण जितेपणी आहे मरण. संत जाणे व्हावे जग बोलणे सोसावे. सोपे नव्हे संतपण जित्तपणी आहे मरण. महाराज संत परमार्थ नोहिले कुराच्या गोष्टी काही भावा पोटी मानुता काही भावा पोटी मानुता काही भावा पोटी मानुता कुराच्या गोष्टी काही भावा पोटी मानुता काही भावा पोटी मानुता
गाई व्हावा परमार्थामध्ये काम क्रोधाधिक षडविकार घेऊन किती महाराज तुम्ही भक्ती करा ती काही सफळ जाणार नाही. बरेच जणांना भक्ती केली महाराज मात्र काम क्रोधाधिक षडविकार मधातच होते, त्याची भक्ती सफळ झालेली नाही. काम क्रोध लोभ काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोची मूर्ख. कामही संगच आहे, लोभही संगच आहे आणि क्रोध तर कुठल्याच प्रकारचं सुटलेलं नाही, कोणत्याच प्रकारचं क्रोध तर केलाच नाही महाराज. आणि ते परमार्थ करायला ते महाराज काय म्हणतात, ते परमार्थाशी निघे तोची मूर्ख. परमार्थाला जिंकते ती मूर्ख माणूस होय, म्हणून षडविकार काढावं लागतात. आता महाराज जे अभंग निवडलाय ते आनंद संप्रदायाचे संत शिरोमणी कवी, ज्यांचा परत ज्ञानाचा अवतार आहे, ज्यांचा शहादत्ताचा अवतार आहे, ज्यांनी परत ज्ञानाचा प्रचार केला, प्रसार केला, जे लोपलेलं ज्ञान होतं त्या ज्ञानाला उघड आणण्याचं काम ज्यांनी केलं ते म्हणजे आपले संत समर्थ बाळगुरु महाराज. आणि बाळगुरु महाराजांचाच अभंग आजच्या कीर्तनोपी सेवे करतात. आता महाराज 4 युगामध्ये 4 अवतार झाले, 4 युगामध्ये 4 अवतार झाले. तसं महाराज 10 अवतार झाले म्हणजे 9 झाले, मात्र ते धर्माच्या रक्षणासाठी झाले. जे 9 अवतार झाले, जे 10वा यायचा आहे कलंकी नावाचा अवतार कलियुगामध्ये आहे. आता 9 अवतार झाले महाराज, ते धर्माच्या रक्षणासाठी झाले. भगवद्गीतेमध्ये सांगितले विष्णूचे अवतार झाले महाराज, 9 धावा यायचा आहे ते धर्माच्या रक्षणासाठी झाले. भगवद्गीतेमध्ये सांगितले यदा यदा ये धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् धर्मस्य
धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. महाराज ते विष्णू सांगतात जेव्हा जेव्हा या धर्माला ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा साधूवर अत्याचार होईल, तेव्हा तेव्हा माझा अवतार आहे दत्ता. आता महाराज ते धर्माच्या रक्षणासाठी झाले, आता जीवाचा बोध करण्यासाठी कोणता अवतार आहे? ते 4 अवतार झाले. ते परसिद्धांतामध्ये किंवा परशास्त्रामध्ये सांगितले. कृतायोगी आले हंस, त्रेतायोगी देवदत्त, अद्वैतावधूत, कली माझे शारद, आचार्य आनंद प्रभू, जोगा जीवा उत्तरेत, कार्तिक पौर्णिमेशी पूर्ण कळा दाखवेत, आता या आरतीमध्ये सांगितले महाराज, कर्तायुगामध्ये हंस नावाचा अवतार झाला महाराजाचा. आता ते जाऊ द्या, एका विदर्भातल्या प्रसादामध्ये सुद्धा सांगितले, गुरुजी मला ज्ञान साखर द्याना, कृतायुगी हंस आले, सत्य जगाला ज्ञान निरोपिले, तैचे मज दावाना, गुरुजी तैचे मला दावाना, गुरुजी मला ज्ञान साखर प्रसादामध्ये सांगितले महाराज, कर्तायुगामध्ये हंस नावाचा अवतार झाला, ते प्रसाद. आणि आपली इकडची पौर्णिमेची आरती. कर्तायुगामध्ये हंस नावाचा अवतार झाला. सनक सनकाधिक पुत्र ब्रह्म्याचे विख्यात, हंस अवताराने उपदेश दिला कर्त्या युगात. महाराज हंस अवताराने उपदेश दिला कर्तायुगामध्ये. जे ब्रह्मदेवाचे 4 मानस पुत्र, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार, जे 4 ब्रह्मदेवाचे मानस पुत्र आहेत, त्यांनी पूर्ण पृथ्वी पालती घातली. महाराज आम्हाला निर्गुण निराकार वस्तू पाहिजे. त्यावेळेस त्यांना सद्गुरु महाराजांना अवतार घ्यावा लागला हंस रूपामध्ये. आता महाराज निर्गुणाचीच भक्ती त्यांनी केली, आपल्याला सुद्धा निर्गुणाचीच करावं लागते. माऊली सुद्धा सांगत, त्रिगुणासार निर्गुण हे महाराज सांगतात त्रिगुण आसार आहे, निर्गुण हे सार. सारा सार विचार हरिपाठ. महाराज सांगतात, महाराज माऊली सांगतात, ज्यांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी दिली, ज्यांना विष्णूचा अवतार म्हणतात, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, जे विष्णूचे अवतार आहेत, त्यांनी महाराज त्रिगुण आसार आहे आणि निर्गुण सार आहे. आता आपल्याला सुद्धा साराचीच भक्ती करावी लागते, आसाराची केल्यानं जमणार, फळप्राप्तीच नाही. माऊली पुन्हा समजावून सांगतात, मंथोनी नवनीता तैशे ज्ञान महाराज सांगतात, मंथोनी नवनीता तैशी हे अनंता आणि वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. महाराज म्हणतात मंथन करून घे, जे सार आहे त्याचीच भक्ती तुला करावं लागते.
तर तुम्हाला तसंच सांगितल्याच्या नंतर कळणार नाही महाराज. तुमच्या जवळ येऊन तुम्हाला समर्पक दृष्टांत सांगून जातो. भजन करा. आता महाराज गावामध्ये म्हशी आता इथं काही म्हशी नाहीत. आता सिटीमध्ये कुठल्या म्हशी आल्या? म्हशी नाही. आता महाराज एक शेतकरी काय केला, म्हशीचं दूध काढला आणि रात्री त्या दुधाला इरजण घातलं महाराज. त्याचं काय होते हो, सकाळपर्यंत दही होते. आता दह्याला चांगल्या प्रकारानं घुसळलं महाराज पाणी टाकून. त्याचं काय होते, हा पहिले ताक होते. आता ताकाला अजून घुसळल्यावर महाराज त्याच्यावर काय येते हो, दोन्ही येते. आता महाराज हे संसार म्हणजे काय आहे, त्या ताकाचं पाणी आहे. दरी ताकाचे सरोवर संसार म्हणजे ताकाचं पाणी आहे. त्या संसाराला आपण चिटकून बसलो आणि संसार काय आपल्याला जीवाचा उद्धार करून देणार. फलकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार. भगवंत संसार म्हणजे काय आहे महाराज, ताकाचं पाणी आहे. म्हणून एका ठिकाणी सांगितले महाराज की संसार म्हणजे काय, आपल्याला कोणतं मोक्षाचं तिकीट काढून देणार ते संसार नाही. त्याच्यासाठी परमार्थच करावं लागते, तेव्हा कुठेतरी मोक्षाची प्राप्ती होते. नरदेह निदान लादले हाती, उत्तम सार उत्तम गती. महाराज नरदेह लाभलेला आहे. नरदेह दुर्लभ आपल्याला लाभलेला आहे. लक्षात 84 शेवटी नरा तुझा नरदेह आला, येथे येऊन नव माझे प्राणी घात केला पुला. महाराज नरदेह आपल्याला लाभलंय, मात्र याचा उपयोग काय आपला होईना चलाय. संसारामध्येच माणसं गुंतून बसले, परमार्थ करायला तयार नाही.
खेड्यामध्ये तरी थोडंफार महाराज परमार्थ चालू आहे, सिटीमध्ये काहीच परमार्थ नाही. आता खेड्यामध्ये एक कीर्तन नावाचे पब्लिक बऱ्यापैकी येत होते, सिटीमध्ये कोणी यायला तयार नाही. सकाळी ड्युटी आहे, कोण जावं बाबा, कोण बघलंय, कोण ऐकाव, ऐकल्यानं काय होते, ते ऐकल्यानं काय होते ते आपल्यासारख्यालाच कळते. दत्ता प्रभू आता महाराज हे संसार आहे. एका ठिकाणी महाराज सांगतात एका धाव्यामध्ये, आगला गोया संसारा अष्टधा माईचा पसारा, आणि भूलही सारी गुरुराया धावलव करे. या संसार नगरी मदन भरला बाई, या संसार नगरी मदन भरला बाई, या संसार नगरी मदन भरला बाई, या संसार नगरी मदन भरला बाई. एक सुख नाही तो कुठ सुख नाही, कुठ सुख नाही तो कुठ सुख नाही, या संसार नगरी मदन भरला बाई, या संसार नगरी मदन भरला बाई. ओ यात सुख नाही, हो यात सुख नाही, यात सुख नाही, हो यात सुख नाही, संसार नगरी मदन भरला बाई, या संसार नगरी मदन भरला बाई. तर महाराज या संसारामध्ये काय बाजारच भरलाय, नुसता सुखच नाही याच्यामध्ये. या संसारामध्ये कसं आहे, सुख पाहता जवा एवढे, दुःख पर्वता एवढे. सुख जवा एवढं जर शोधाय गेलं संसारामध्ये, तर दुःख मात्र नक्कीच पर्वता एवढं आहे. महाराज आता जे आता आपल्या नशिबात आहे ते भोगावंच लागणार आहे. जे जे लिहिले संचिते ते न चुके कल्पांते, जैशी जैशी कर्मरेषा तैसे तैसे ओढे सहसा. केले कर्म झाले त्याचे भोगाले, केले कर्म झाले त्याचे भोगाले, केले कर्म झाले त्याचे भोगाले, केले कर्म झाले त्याचे भोगाले. बदलले ऐसे जे जे आपण कर्म केला ते भोगावंच लागणार आहे. जे गेल्या जन्मामधले कर्म आहेत ते आता मात्र नक्कीच भोगावं लागतात. तुम्ही काय बी करा मग, ते न कळत झालेले राहू द्या किंवा कळत झालेलं राहू द्या की हटकून केलेलं पाप राहू द्या, ते मात्र या जन्मामध्ये नक्कीच भोगावं लागते. दत्ता प्रभू महाराज आपलं काय चालू होतं, हो ताकाचा विषय चालू होता. विषय दुसरीकडे जाता कामा नाही. मग महाराज ते ताक आहे आणि त्याच्यावर जी लोणी येते, त्या लोण्याला कडवल्याच्या नंतर जे तूप होते ते म्हणजे सार आहे, आणि ते सार म्हणजे आनंद नाम आहे. आणि त्या साराची भक्ती आपल्याला करावं लागते. आणि 4 महिने झाले नामाचं जप चालू आहे. आणि 4 वेद सुद्धा सांगतात महाराज, कलियुगी नाम सार बोलताती वेद 4, संत गाती निरंतर प्रेम दे मना. महाराज 4 वेद सुद्धा सांगतात
नामच स्मरावं लागते. आनंद आनंद नित्य गावे गीत आनंद आनंद नित्य गावे गीत आनंद आनंद नित्य गावे गीत आनंद नित्य गावे गीत सरित स्वहित सरित स्वहित चालू आहे. आणि त्या नामाच्या आनंद सोहळ्याच्या निमित्तानं चालू असलेली कीर्तन रूपी सेवा हे 4 वेद सुद्धा सांगतात नामच स्मरावं लागते. नामस्मरणाच्या नंतरच गुरुची प्राप्ती होते आणि नामस्मरणाला अन्नदानाची जोड पाहिजे या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये साधन करी हे दोन साधन साधन करी साधन करी सेवे करताय. महाराज सांगतात साधन करी हेची दोन अन्नदान नाम स्मरण. या जीवानं नक्की या साधनानं नक्कीच या जीवाचा उद्धार होते. आता महाराज 4 युगामधले आपले 4 अवतार चालू होते. पहिल्या युगामध्ये हंस नावाचा अवतार. त्या हंस नावाच्या अवतारानं त्या ब्रह्मदिकाच्या 4 मानस पुत्रांना ब्रह्मज्ञानाबद्दल सांगितलं
आणि परत त्याने विचारल्याबरोबर ते अवतार सांगते, नेहमी आनंदाचा वारता हो, जय जय आजी दिगंबरा, सुरवर ऋषी मुनिवरा, तुझं विना मोक्ष नाही सुंदरा हो, जय जय आजी दिगंबरा. महाराज मी त्या आनंदाचा पार नेत नाही तसं ते अवतार सांगते. नंतर महाराज त्रेतायुगामध्ये देवदत्त नावाचा अवतार आत्री अनुसया मातेच्या घरी आला. 60 सहस्त्र वर्ष अनुष्ठान करते झाले दोघे जण, आकाशवाणी आनंद लक्ष पदावरून आली आज्ञा विनाशी. महाराज 60,000 वर्ष तपश्चर्या केली आणि गुरु महाराजाला बोलवून घेतलं. ही दुसरा युगातला अवतार देवदत्त नावाचा अवतार. आपल्याजवळ कमी वेळ असल्यामुळे महाराज धावत्या योगामध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करू. मग महाराज नंतर आला द्वापार युगामध्ये अवधूत नावाचा अवतार. खांदे कावडी पारद वेश अमोघ दर्शन सकया, जय जय अवधूत प्रभू राय. पारधी वेशामध्ये गुरु महाराजाचा अवतार आला. देवाले निमित्ते आले सयाद्रे, देवाले निमित्ते आले सयाद्रे, देवाले निमित्ते आले सयाद्रे, देवाले निमित्ते आले सयाद्रे. त्याचे मोक्षपदी पाठविले, त्याचे मोक्षपदी पाठविले, त्याचे महाराज त्या देवाल्या ऋषीच्या कारणानं